महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी जिल्ह्यातील विटा येथील एका शेतकऱ्याचे सावकारी शेतजमीन गेल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात होती। या प्रकरणात 2 एकर शेतजमिनीचा निकाल तक्रारदार शेतकऱ्याकडून लागला। त्याचा गैरफायदा घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील तत्कालीन कार्यालयीन शेतकरी अझीमुद्दीन यास त्याच्याच दुसऱ्या शेतजमिनीचा निकाल त्याच्या बाजूने लावतो म्हणून चक्क 20 लाख रुपये उकळले। यामध्ये मध्यस्थी इतर 2 दलाल सुद्धा असल्याची माहिती संबंधित तक्रारदार अझीमुद्दीन यांनी महाराष्ट्र टुडेशी बोलताना दिली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख, परभणी। परभणी जिल्ह्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सावकारी प्रकरणात आत्महत्या केलेली आहे। असंच एक प्रकरण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ तालुक्यातील विटा या गावी झालं, पण या प्रकरणात थोडं प्रकरण हे वेगळं आहे। या प्रकरणामध्ये एका शेतकऱ्यानं सावकारी प्रकरणात आपला अर्ज DDR कार्यालयामध्ये दिला होता आणि तेथे एक प्रकरणात त्या संबंधित शेतकऱ्याकडून निकाल लागला। निकाल लागल्यावर तेथील जे सावकारी कार्यालयात जिल्हा निबंधक कार्यालयात जे अधिकारी आहेत त्यांना अशी सांगितलं की तुम्हाला दुसरा निकाल ही तुमच्या बाजूने लावतो, तुम्ही मला काय करा, तुम्ही 20 लाख रुपये मला द्या, मी तुमच्या दुसऱ्या शेताचं प्रकरण तुमच्यातर्फे निकाल लावून देतो असे म्हणून अशी त्यांना एक लालसा देऊन त्यांच्याकडून 20 लाख रुपये एका जबाबदार अधिकाऱ्यानं उकळलेले आहेत। आणि 8 जानेवारी 2025 रोजी आज जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात त्यांनी एक अर्ज दिलेला आहे की त्या अर्जामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की जर यांच्याकडून जे 20 लाख रुपये उकळलेले एक संबंधित जबाबदार अधिकाऱ्याने ते जर यांना परत नाही मिळाले तर हे 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा यांनी इशारा दिलेला आहे। तर हे किती दुर्दैवी बाब आहे की एक जबाबदार अधिकारी एका शेतकऱ्याकडून 20 लाख रुपयाची मागणी करून त्याच्याकडून म्हणजे उकळून त्याला एक म्हणजे आश्वासन देतो की मी तुझ्या बाजूने निकाल लावतो। काय आहे ते प्रकरण आपण संबंधित ते शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांचे पत्नी सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांचं म्हणणं काय आपण थोडक्यात माहित करू। काय म्हणता कुठं राहणार आहे तुम्ही, म्हणजे तुमचं प्रकरण काय नेमकं थोडक्यात सांगा। नेमकं प्रकरण काय झालं, म्हणजे नेमकं काय झालं तुमचं प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये होतं, तर नेमकं तिथं काय झालं, कशामुळे तुम्ही तिथं अर्ज केला? ते पहिले सुरू निकाल 77 जमिनीचं प्रकरण चालू होतं। बर, ते निकाल घेण्याकरता अब्दागिरी साहेब यांना भेट घेतली होती। बर, अब्दागिरी साहेबांना म्हणलं माझा 77 जमिनीचा निकाल द्या। बर, तर त्यानं काय केलं, ते म्हणले मी जनार्दन वैजनाथ गुंजकर यांच्यापाशी निरोप देतो। कशाचा निरोप देतो? पैशाचा। बर, म्हणजे आधी तुमच्या एका प्रकरणाचा निकाल तुमच्याकडून लागला? माझ्याकडून लागला। त्या निकालाचे 1,40,000 त्याने घेतले तुमच्याकडून? तरी ते निकाल त्याने दिला नाही। बर, पहिल्या प्रकरणाचा पुन्हा जमिनीचे पंचनामे झाले। बर, ते पंचनामा आपल्या बाजूने झाला होता। बर, त्या आधारे हे निकाल मला भेटला होता। बर, पुन्हा ही 7/12 झाल्याच्या बाद त्याला माहिती झालं की त्याने गुंजकर जनार्दन वैजनाथ गुंजकर यांना फोन लावला। अब्दागिरी साहेब कोण आहे, म्हणजे संबंधित कार्यालयाचा संबंधी माणूस आहे ते। बरोबर, मधला दलाल आहे? हा, दलाल आहे। बर, तर त्याने ते उत्तम पवार यांना कॉल केला। हा सुद्धा दलाल आहे? हा, तर त्याने मला कॉल केला। बर, काय म्हणून ते काय म्हणले की अब्दागिरी साहेबांनी 2,40,000 रुपये आणून द्या म्हणले, तुमचा निकाल देतो। बर, तर मी काय केलं, 1,40,000 पहिल्या ट्रिपला आणून दिले। बर, पुन्हा निकाल माझ्या बाजून लागला। अच्छा, हा, पुन्हा ते 7/12 झाल्याच्या बाद पुन्हा अब्दागिरी साहेबांनी गुंजकरला डबल फोन लावला। बर, तर अब्दागिरी साहेब ते गुंजकर मला काय म्हणले, ते साहेबाचे पैसे आणून दे, नाही तर तुझा निकाल बदलून टाकू। बरं, म्हणजे बाकी पुन्हा तुम्हाला पैशाची मागणी मागणी दिली।
तर मी म्हणलं किती साहेब? ते म्हणले पहिले ह्यांना 6 लाख रुपये आणून दे म्हणले, नाही तर निकाल बदलून टाकू म्हणले. त्या धमक्यामुळं पहिल्या सुरू 6 लाख आणून दिले, पुन्हा 13 लाख दिले. बरं, ही एवढी रक्कम तुमच्याकडे कुठून आली? हे 20 लाख रुपये तुम्ही जे दिले, तुमचं जे तक्रार आहे, तर ही रक्कम तुमच्याकडे कुठून आली एवढी रक्कम? तर ही 2 एकर जमीनचा निकाल मला लागला होता, ही माझ्या नावावर झाली होती. तर तुम्ही ही जमीन याने धमक्या दिल्यामुळे विकण्यात आली. कितीला विकली तुम्ही? 26 लाखात. 26 लाखात विकली. 26 लाखात. यापैकी तुम्ही 20 लाख त्यांना दिले. हे आब्दागिरी साहेब आणि गुंजकर, बरं, हा, ह्या दोघांना पैसे आणून दिले. बरं. तर हे काय म्हणले, 13 एकरचा निकाल तुझ्या बाजून लावून देतो. बरं, बाकीचं दुसरं प्रकरण, दुसरं प्रकरण आहे हे. त्याच्यासाठी ही रक्कम तुमच्याकडून? हा, असं झालं. तर पुन्हा ते 13 लाखाचा हे आपलं 13 एकराचा निकाल तुझ्या बाजूने देतो म्हणले. तर आम्ही कमीत कमी 1 वर्ष झालं त्याच्या मागे लागलो. 2 वर्ष झालं, कुठली नोटीस बी नाही आणि कोणता निकाल बी नाही. बरं, ते प्रकरण जिथल्या तिथं थांबलेलं? हा, थांबलेलाच आहे. तर पुन्हा आम्ही याला 2 वर्षाच्या आत त्याची बैठक केली. आब्दागिरी साहेबाकडे मी कमीत कमी 4 वेळेस आलो. काय म्हणणं आहे त्यांचं? आब्दागिरी साहेबाला म्हणलं माझ्या शेताचा निकाल होत नसेल तर मला पैसे परत करा. काय म्हणलं ते? उत्तर काय? तो आब्दागिरी साहेब काय म्हणले, आपण एक दिवशी बैठक करू म्हणले. तर आम्ही बैठक केली. त्या बैठकीमध्ये असा नियम ठेवला त्यानं की आब्दागिरी साहेब काय म्हणले की 3.5 लाख रुपये नगदी दिले, मला दिले, वापस दिले. म्हणजे 20 लाखामध्ये वापस दिले वापस. 3,40,000 निकालाचे काटले. बरं, 7 लाख, जवळपास 7 लाख रुपये, 6,80,000. हा, आणि 13 लाख 3 महिन्याला देतो म्हणले. बरं, राहिलेले त्या बाबतीत जनार्दन वैजनाथ गुंजकर यांच्या नावाचा बॉन्ड माझ्या नावावर करून दिला. हा, तर पुन्हा तेवढी रक्कम दिल्याच्या बाद आम्ही पैशासाठी मागणी केली. गुंजकर कोण आहे? मधला माणूस? हे मधला माणूस आहे, त्याचा मावस भाऊ आहे. आब्दागिरीचा मावस भाऊ आहे. हा, पुन्हा ते पैसे दिले नाही, त्यामुळे आम्ही चक्रा मारीतच राहिलो. तरी आब्दागिरी साहेबाकडे बरेच वेळेस गेलो, साहेब माझे पैसे देऊन टाका. आज तुम्ही जी तक्रार दिली, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, त्या तक्रारीमध्ये तुम्ही म्हणजे काय मागणी काय केली? मागणी केली की याच्यावर कारवाई व्हावं, न जर झाल्यास 26 जानेवारीला आम्ही आत्मदहन करणार आहे. त्याची जबाबदारी कार्यालयावर राहील. आपका क्या बोलना है? बोलिए ना. किती दुर्दैवी बाब आहे की एक जबाबदार अधिकारी एका शेतकऱ्याकडून 20 लाख रुपयाची मागणी करून त्याच्याकडून म्हणजे उकळून त्याला एक म्हणजे आश्वासन देतो की मी तुझ्या बाजूने निकाल लावतो. काय आहे ते प्रकरण? आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.